नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन म्हणजे नेमकं काय आणि प्रॉफिट ऑर्गनायझेशन आणि नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन या दोन्हीमध्ये काय फरक आहे. तर आजचा हा व्हिडिओ आपण पाहणार आहोत मीनिंग ऑफ रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. आपण मागच्याच व्हिडिओमध्ये पाहिलं की आपल्याला नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनमध्ये फायनल अकाउंट तयार करण्यासाठी रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट दिलेलं असतं. त्या आधारे आपल्याला फायनल अकाउंट तयार करायचे. ह्याच रिसिप्ट पेमेंटबद्दल आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट काय आहे? The day-to-day transaction of a not-for-profit concern are recorded in a cash book and then they are posted to ledger account. म्हणजे दररोजचे जे काही तुमचं डे टू डे ट्रान्झॅक्शन आहे हे ट्रान्झॅक्शन कुठं लिहिलं जातं तर कॅशबुक म्हणजे आलेली कॅश गेलेली कॅश हे सगळं कॅशबुकमध्ये नोंद असेल आणि त्याचबरोबर त्या कॅशबुकचं पोस्टिंग कुठं होणार त्या लेजरला. म्हणजे जे जे अकाउंट असेल, सॅलरी असेल, रेंट असेल, त्यानंतर डोनेशन असेल, जे काही तुमचं अकाउंट आहे त्या अकाउंटला ते ट्रान्सफर केलं जातं किंवा पोस्टेड केलं जातं. आणि हे सगळं झाल्यानंतर ॲट द एंड ऑफ फायनान्शियल पिरियड द कॅशबुक अँड लेजर अकाउंट्स आर बॅलन्स्ड. आणि हे संपल्यानंतर म्हणजेच तुमचं अकाउंटिंग पिरियड संपल्यानंतर कॅशबुकमध्ये तुम्ही ट्रान्झॅक्शन नोंदवले, त्या कॅशबुकच्या ट्रान्झॅक्शनचं लेजरमध्ये पोस्टिंग केलं आणि लेजरमध्ये पोस्टिंग केल्यानंतर तुमचं जेव्हा अकाउंटिंग इयर संपतं त्यावेळेस ह्या लेजरचे जे काही बॅलन्सेस आहेत दीज बॅलन्सेस हे सगळे बॅलन्सेस म्हणजेच काय तुमचं रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. हे बॅलन्सेस म्हणजेच काय आहे? रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. रिसिप्ट म्हणजे काय तर जे काही मिळालंय आणि पेमेंट म्हणजे काय तर तुम्ही ज्या मिळकतीमधनं केलेला खर्च. द रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट इज अ रिअल अकाउंट. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट हे कसलं अकाउंट आहे? आपले टाईप्स ऑफ अकाउंट आपण 11वीमध्ये पाहिलेलं आहे, टाईप्स ऑफ अकाउंट. तर रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट हे कसलं अकाउंट आहे? रिअल अकाउंट. रिअल अकाउंटचा रूल या ठिकाणी लागू होतो. रिअल अकाउंटचा रूल काय आहे? डेबिट व्हॉट्स कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. डेबिट व्हॉट्स कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. डेबिट साईड कुठली असेल तर रिसिप्ट साईड आहे. म्हणजे तुम्हाला जे काही मिळणार आहे ते सगळं रिसिप्टला. व्हॉट्स कम्स इन जे काही येणार आहे ते सगळं रिसिप्टला. आणि क्रेडिट व्हॉट गोज आउट पेमेंट करणार आहात, तुम्ही पैसे देणार आहात, कॅश जाणार आहे, त्यामुळं क्रेडिटला काय असणार आहे? पेमेंट असणार आहे. व्हॉट गोज आउट. क्रेडिट ट्रान्झॅक्शन आर नॉट रेकॉर्डेड इन रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. या ठिकाणी क्रेडिट ट्रान्झॅक्शन नोंदवलं जात नाही. ओनली कॅश ट्रान्झॅक्शन आर रेकॉर्डेड इन रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. फक्त कॅश ट्रान्झॅक्शन रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटला नोंदवले जातात. क्रेडिट ट्रान्झॅक्शन नोंदवले जात नाही. ठीक आहे. तर ह्या रिसिप्ट पेमेंटबद्दल लक्षात आलं. रिसिप्ट पेमेंटची डेबिट साईड म्हणजेच रिसिप्ट साईड, क्रेडिट साईड म्हणजेच पेमेंट साईड. डेबिट साईडला काय असणार आहे? आलेली कॅश. जी काही तुमच्याकडे कॅश मिळाली, मग वेगवेगळ्या माध्यमातून तुम्हाला कॅश मिळाली असेल, म्हणजे सबस्क्रिप्शन मिळालं म्हणजेच वर्गणी मिळाली, डोनेशन मिळालं, रेंट रिसीव असेल, हे जे काही तुम्हाला मिळालेलं आहे ते सगळं कुठं नोंदवा? डेबिटला. हे सिमिलर आहे बघा, कॅशबुकला एकदम सिमिलर आहे. कॅशबुकला आपण काय करतो? डेबिटला आलेली कॅश, क्रेडिटला गेलेली कॅश. त्याच पद्धतीनं रिसिप्ट पेमेंटमध्ये सुद्धा काय आहे? डेबिट साईड म्हणजेच रिसिप्ट साईड. या ठिकाणी आपण डेबिट साईड म्हणण्याऐवजी त्याला काय म्हणूया? रिसिप्ट साईड. रिसिप्ट साईडला काय असणार आहे? तुमची सगळी आलेली कॅश. आणि क्रेडिट साईड म्हणजेच पेमेंट साईड, त्या ठिकाणी काय असणार आहे? तुमची सर्व गेलेली कॅश. ओके. त्यानंतर ॲक्च्युली आता रिसिप्ट काय आहे तर ऑल रिसिप्ट ड्युरिंग अ पर्टिक्युलर पिरियड आर डेबिटेड टू रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. तुम्हाला जो काही तुमचा फायनान्शियल इयरचा जो काही कालावधी आहे त्या कालावधीमध्ये किंवा ठराविक पर्टिक्युलर कालावधी जो तुम्ही फायनान्शियल इयर म्हणून घेतलेला आहे त्या कालावधीमध्ये आलेली सगळ्या प्रकारची रिसिप्ट ही रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटला नोंदवली जाते.
सगळ्या प्रकारची. आता रिसिप्टचे परत 2 प्रकार पडतात, हे आपण पुढे पाहणारच आहोत. एक म्हणजे कॅपिटल रिसिप्ट आणि दुसरं असेल रेव्हेन्यू रिसिप्ट. कॅपिटल रिसिप्ट आणि रेव्हेन्यू रिसिप्ट हे 2 प्रकार रिसिप्टचे आहेत, ते आपण नंतर पाहणारच आहोत. त्यापूर्वी रिसिप्टमध्ये काय येणार, हे दोन्ही येणार. जे काही तुम्हाला मिळालेलं आहे, जे काही तुम्हाला प्राप्त झाले, हे सगळं कुठं असेल, रिसिप्टला असेल. आणि मग हे जे काही मिळाले हे सगळं करंट इयरचंच आहे असं काही नाही. यामध्ये काय असणार आहे, प्रिव्हियस इयर म्हणजे मागच्या वर्षीची रिसिप्ट असणार आहे, करंट इयर चालू वर्षीची रिसिप्ट असणार आहे, नेक्स्ट इयर पुढच्या वर्षीची रिसिप्ट असणार आहे. करंट इयरची म्हणजे ज्या चालू वर्षी तुम्हाला जे काही मिळणार आहे, सबस्क्रिप्शन, चालू वर्षीची वर्गणी मिळाली, हे करंट इयर सबस्क्रिप्शन आहे. पण काही वेळा मागच्या वर्षीचं काही पेंडिंग असतं, मागच्या वर्षीचं काही जणांनी दिलेली नाही वर्गणी, ती काय करतात, ते ह्या वर्षी देतात. पण ती चालू वर्षीचं आहे का इन्कम तुमचं, नाही, ते कधीचं आहे रिसिप्ट, मागच्या वर्षीचं आहे. मागच्या वर्षीचं आहे ते रिसिप्ट, चालू वर्षीचं आहे ते रिसिप्ट. आणि काही जण ॲडव्हान्समध्ये काही अमाऊंट देतात, तर ते नेक्स्ट इयरचं. अशा सगळ्या स्वरूपाच्या रिसिप्ट आपण रिसिप्ट साईडला नोंदवतो. ठीक आहे. त्यानंतरची असेल पेमेंट साईड. ऑल पेमेंट मेड ड्युरिंग अ पर्टिक्युलर पिरियड आर क्रेडिटेड टू रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. आपल्याला त्या पर्टिक्युलर म्हणजे आपलं जे काही फायनान्शियल इयर आहे, त्या पर्टिक्युलर पिरियडमध्ये जेवढं काही पेमेंट मिळणार आहे, ते सगळं पेमेंट आपण काय करणार आहोत, पेमेंट साईडला नोंदवणार. पेमेंट म्हणजे काय, तर आपण केलेला खर्च. थोडक्यात आपण कुठल्या कुठल्या गोष्टीवर खर्च केला. मग आपण एखादं मशिनरी खरेदी केली असेल, एखादं फर्निचर खरेदी केलं असेल, सॅलरी पेड केली असेल स्टाफची, रेंट दिला असेल, जे काही तुमचा खर्च असेल, एखादं लोन पेड केलं असेल, जो काही खर्च असेल तो सगळा कुठे येणार, तुमच्या पेमेंट साईडला. मग हा खर्च फक्त करंट इयरचाच असेल का, नाही. यामध्ये ह्या पेमेंटमध्ये काय असणार आहे, प्रिव्हियस इयर पेमेंट, करंट इयर पेमेंट अँड नेक्स्ट इयर पेमेंट, म्हणजे तिन्ही टप्प्यामधलं पेमेंट या ठिकाणी असणार आहे. बघा, रिसिप्ट साईडला सुद्धा कसं आहे, सगळ्या प्रकारची रिसिप्ट आहे. प्रिव्हियस इयर म्हणजे मागच्या वर्षीची जी आत्ता मिळाली आहे, करंट इयर आत्ता मिळाली आहे, नेक्स्ट इयर जी आत्ता अगोदरच ॲडव्हान्समध्येच मिळाली आहे, हे सगळ्या रिसिप्ट साईडला. आणि पेमेंट साईडला काय असणार आहे, पेमेंट जे काही तुम्ही केलेलं आहे, मग ते मागचं पेंडिंग राहिलेलं पेमेंट तुम्ही केलं असेल, प्रिव्हियस इयरचं पेमेंट तुम्ही आत्ता केलं असेल ते येईल, करंट इयरचं पेमेंट तुम्ही केलं असेल ते येईल. त्याचबरोबर एखादं पेमेंट, एखादा खर्च तुम्ही ॲडव्हान्समध्ये केला असेल. आपण ॲडव्हर्टाइजमेंटसाठी हा खर्च काही वेळा ॲडव्हान्समध्ये करतो, जादाचा करतो, तर हे जे काही असेल हा सगळा खर्च कुठे येणार, तुमच्या पेमेंट साईडला. तर असं हे रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट तुम्हाला प्रॉब्लेममध्ये दिलेलं असतं. आता थोडक्यात आपण हा चार्ट पाहूया, याद्वारे तुमच्या लक्षात येईल की रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट नेमकं असतं कसं. तर रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट बघा, डेबिट साईडला आपण काय लिहिलेलं आहे, रिसिप्ट, त्यानंतर अमाऊंट, त्यानंतर पेमेंट आणि परत अमाऊंट. डेबिट साईडला काय असणार आहे, तुमची सगळी रिसिप्ट, टू ऑल रिसिप्ट. आणि कंसात काय सांगितलंय, रेव्हेन्यू और कॅपिटल, म्हणजे किरकोळ स्वरूपाची. रेव्हेन्यू म्हणजे काय, तर किरकोळ किंवा आपण त्याला म्हणू महसुली स्वरूपाची. आणि कॅपिटल म्हणजे काय, तर भांडवली स्वरूपाची. तर महसुली स्वरूपाची आणि भांडवली स्वरूपाची अशा दोन्ही प्रकारच्या रिसिप्ट साईडला नोंदवल्या जातात. आणि त्याच्या कालावधीबद्दल पण खाली उल्लेख केलेला आहे, प्रिव्हियस इयर, करंट इयर, नेक्स्ट इयर. ठीक आहे. तसंच पेमेंट साईड बघा, ऑल पेमेंट्स सगळे पेमेंट्स त्या ठिकाणी नोंदवलेले आहेत, रेव्हेन्यू आणि कॅपिटल. जसं रिसिप्टला रेव्हेन्यू आणि कॅपिटल आहे, तसंच पेमेंटला सुद्धा रेव्हेन्यू आणि कॅपिटल आहे. रेव्हेन्यू म्हणजे काय, तर किरकोळ स्वरूपाचा खर्च, आणि कॅपिटल म्हणजे काय, तर भांडवली स्वरूपाचा खर्च. आता हे नेमकं रेव्हेन्यू काय असतं, कॅपिटल काय असतं, हे आपण पुढे पाहणारच आहोत. तर थोडक्यात काय, रेव्हेन्यू म्हणजे काय, तर किरकोळ स्वरूपाचा, महसुली स्वरूपाचा. आणि कॅपिटल म्हणजे काय, तर मोठ्या स्वरूपात केला जाणारा, भांडवली स्वरूपात केला जाणारा. आणि हे दोन्ही कसलं आहे, रिसिप्ट असू द्या किंवा पेमेंट असू द्या, दोन्हीकडे प्रिव्हियस इयर, करंट इयर आणि नेक्स्ट इयर म्हणजे तिन्ही वेळेस आपण या ठिकाणी नोंदवत आहोत. ओके, ठीक आहे. लक्षात आलं रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट.
बघा, कॅश अकाउंट डोळ्यासमोर घ्या. कॅश अकाउंटला एकदम सिमिलर आहे. कॅश अकाउंट या ठिकाणी असतं तर डेबिट साईडला काय येते तुमची आलेली कॅश आणि क्रेडिटला काय असते गेलेली कॅश. त्याच पद्धतीनं या ठिकाणी रिसिप्ट पेमेंटमध्ये सुद्धा काय आहे, नवीन काहीच नाही, तेच आहे, फक्त आपण नाव बदलले. या ठिकाणी काय लिहिलंय, डेबिट साईडला रिसिप्ट म्हटलंय म्हणजे आलेली कॅश आहे आणि पेमेंट साईडला या ठिकाणी गेलेली कॅश आहे म्हणजे आपण या ठिकाणी केलेला खर्च या या अकाउंटमध्ये आपण नोंदवतो. ठीक आहे. त्यानंतर पाहूया आपण फीचर्स ऑफ रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. आता थोडक्यात बघूया. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट इज अ रिअल अकाउंट. मगाशी सांगितल्याप्रमाणे रिअल अकाउंटचा रूल या ठिकाणी लागू होतं. कुठला? डेबिट्स व्हॉट्स कम्स इन, क्रेडिट व्हॉट्स गोज आउट. जर तुम्हाला हे बेसिक रूल परफेक्ट असतील ना डोक्यात तर तुम्हाला कुठलंच अकाउंट अवघड जाणार नाही, एकदम इझी सगळं वाटेल. बघा, रिसिप्ट साईडला काय सांगितलं होतं मी, आलेली कॅश आणि पेमेंट साईडला काय गेलेली कॅश. मग रिअल अकाउंटचा रूल काय, डेबिट्स व्हॉट्स कम्स इन, क्रेडिट व्हॉट्स गोज आउट. जे येणार आहे ते सगळं डेबिट करा आणि जे जाणार आहे ते सगळं काय करा, क्रेडिट करा. ओके. त्यानंतर सेकंडमध्ये काय सांगितलं आहे, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट इज सिमिलर टू कॅश बुक. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट हे काय आहे, कॅश बुकला सिमिलर आहे. त्यानंतर इट्स इन्क्लूड्स ऑल टाईप्स ऑफ रिसिप्ट अँड पेमेंट. यामध्ये सगळ्या प्रकारच्या रिसिप्ट अँड पेमेंट आहेत. म्हणजेच कसल्या सगळे प्रकार म्हणजे काय, रिसिप्टचे 2 प्रकार आहेत आणि पेमेंटचे 2 प्रकार. कुठले तर रेव्हेन्यू रिसिप्ट आणि कॅपिटल रिसिप्ट. त्याचप्रमाणे पेमेंटचे सुद्धा रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आणि कॅपिटल एक्सपेंडिचर, ते आपण नंतर पाहणारच आहोत. नंबर 4, इट रेकॉर्ड ऑर रिसिप्ट अँड पेमेंट्स मेड ड्युरिंग अ पर्टिक्युलर पिरियड, करंट इयर, प्रिव्हियस इयर और नेक्स्ट इयर. ह्या ठिकाणी जे काही मिळालेलं आहे, रिसिप्ट आहे, जे काही पेमेंट तुम्ही केलेलं आहे ते करंट इयरचं असणार आहे, प्रिव्हियस इयरचं असणार आहे, नेक्स्ट इयरचं. पण हे सगळं कधी झालं आहे, चालू वर्षी झाल्यात. हे घटना कधी झाल्यात, चालू वर्षी. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला हे सांगते मी. समजा रेंट आहे, ठीक आहे, तुम्ही भाड्यानं एखादं हाऊस घेतलेलं आहे आणि त्याचा रेंट आहे. मग तुमचा मागच्या वर्षीचा, आपलं इयर संपतं, फायनान्शियल इयर धरूया आपण 1 एप्रिल ते 31 मार्च. पण तुमचा मागच्या वर्षीचा काही रेंट तुमचा द्यायचा आहे. मग तो मागच्या वर्षीचा रेंट आहे म्हणजेच आपण त्याला काय म्हणूया, तो कसला रेंट आहे, प्रिव्हियस इयरचा रेंट आहे. ओके. आणि चालू वर्षीचा रेंट द्यायचा राहिला आहे म्हणजे तो कसला रेंट आहे तुमचा, करंट इयरचा रेंट. आणि जर तुम्ही नेक्स्ट इयरसाठी ॲडव्हान्स म्हणून रेंटचे पैसे देणार असाल तर हा रेंट कसला असेल, नेक्स्ट इयरचा रेंट, ॲडव्हान्स रेंट. आता ह्या तिन्हींचा इथं कसा संबंध येतो तर बघा, मागच्या वर्षीचा रेंट द्यायचा राहिला आहे, तो त्या वर्षी तुम्ही दिला नाही, तो आत्ता तुम्ही देणार आहात, तो तुम्ही आत्ता देणार आहात तर तो पेमेंटला येणार. करंट इयरचा रेंट तुम्ही आत्ता देणार आहात, तो पेमेंटला येणार. नेक्स्ट इयरचा रेंट तुम्ही आत्ता देणार आहात, तो पेमेंटला येणार. म्हणजेच काय तर तुम्ही या आपल्या फायनान्शियल पिरियडमध्ये जो काही खर्च केला आहे, जो काही मागच्या वर्षीसाठी केलेला असेल, चालू वर्षीसाठी केलेला असेल किंवा नेक्स्ट इयरसाठी केलेला असेल, जो काही खर्च तुम्ही या ठिकाणी केलेला आहे तो सगळा खर्च या ठिकाणी पेमेंट साईडला येतो. त्याच पद्धतीने रिसिप्टचं पण आहे. जे काही तुम्ही रिसिप्ट मागच्या वर्षी तुम्हाला मिळणार होती ती आत्ता मिळाली. फॉर एक्झाम्पल घेऊया आपण, एखादं आपल्याला कमिशन मिळणार होतं जे मागच्या वर्षी मिळणार होतं पण मिळालं कधी, आत्ता. चालू वर्षीचं आत्ता, नेक्स्ट इयरचा ॲडव्हान्ससुद्धा आत्ता. म्हणजे आत्ताच्या घडीला, आत्ताच्या फायनान्शियल इयरमध्ये तुम्हाला जे जे काही मिळाले, मग ते मागचं असू द्या, नेक्स्ट इयरचं असू द्या, करंट इयरचं असू द्या, ते सगळं कुठे येणार, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटला. ठीक आहे. This number 5, income recoverable and amount payable are not recorded in this account. आता काय म्हटले बघा, इन्कम रिकव्हरेबल अँड अमाऊंट पेबल आर नॉट रेकॉर्डेड इन धिस अकाउंट. इन्कम रिकव्हरेबल म्हणजे आणखीन जे इन्कम मिळायचे, आपलं इन्कम आहे ते पण मिळालेलं नाही. त्याचबरोबर
अमाऊंट पेबल, पेबल म्हणजे आपल्याला द्यायची अमाऊंट, आणखीन दिली का नाही, ते या अकाउंटला नोंदवलं जात नाही. म्हणजे या अकाउंटला काय नोंदवलं जातं, तर ॲक्च्युअल जे काही मिळाले, म्हणजे आपल्याला प्रत्यक्ष जे काही मिळाले, आपल्या हातावर आले ते, आणि जो आपण खर्च केलाय तो, जो करणार आहोत किंवा जे मिळणार आहे, म्हणजे भविष्यात जे होणार आहे ते आपण या ठिकाणी नोंदवत नाही. या ठिकाणी काय नोंदवतो, जे आपण केलेलं आहे, जो खर्च आत्ता झालेला आहे, जो पैसा आत्ता आपल्याला मिळाला, आपल्या अकाउंटला आहे, आपल्या हातात आहे, तो फक्त या ठिकाणी नोंदवला जातो. भविष्यात आपल्याला एवढे पैसे मिळणार आहेत ते या ठिकाणी नोंदवले जात नाहीत. म्हणजे जे रिकव्हरेबल आहे, मिळणार आहे, किंवा जे पेबल आहे ते या ठिकाणी नोंदवलं जात नाही. ठीक आहे. दिस अकाउंट इज अ बेस ऑफ प्रिपेअरिंग फायनल अकाउंट ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. हे काय केलं जातं, फायनल अकाउंट तयार करण्यासाठी, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये फायनल अकाउंट तयार करण्यासाठी आपल्याला रिसिप्ट अँड पेमेंट, जसं प्रॉफिट ऑर्गनायझेशन म्हणजेच आपण आपलं पार्टनरशिप आहे किंवा फायनल अकाउंट आहे, पार्टनरशिपमध्ये आपल्याला काय दिलं जातं फायनल अकाउंट तयार करण्यासाठी, तर ट्रायल बॅलन्स दिलं जातं. तसंच नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनमध्ये फायनल अकाउंट तयार करण्यासाठी काय दिलं जातं, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. ओके. नंबर 7, दिस अकाउंट शो ओपनिंग अँड क्लोजिंग बॅलन्स ऑफ कॅश अँड बँक. आता रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटची ओपनिंग म्हणजे सुरुवात कशानं होतीये, कॅश आणि बँक बॅलन्सनं, आणि क्लोज पण कशानं केलं जातंय, कॅश आणि बँक बॅलन्स. आता तुम्ही म्हणताल ओपनिंग पण कॅशनं आणि क्लोजिंग पण कॅशनं, हे कसं, तर बघा उदाहरण बघा. आता आपलं करंट इयर सुरू झालं 1 एप्रिलला. ओके. 1 एप्रिलला सुरू झालं तुमच्या अकाउंटला, तुमचं बँकेत अकाउंट आहे, तुमच्या अकाउंटला एक समजा 20,000 आहे. ठीक आहे. 20,000 आहेत आणि करंट इयरमध्ये तुम्हाला 1,00,000 रुपये मिळाले, रिसिप्ट झाले 1,00,000 रुपये, वेगवेगळ्या कारणामुळे तुम्हाला ते मिळत गेले. मग इयर एंडिंगमध्ये तुमच्याकडे बॅलन्स किती असायला पाहिजे, सुरुवातीचे 20,000, नंतर तुम्हाला इन्कम किती मिळालं, पैसे मिळत गेले वेगवेगळ्या ह्याच्यातनं 1,00,000, असं किती असले पाहिजेत, 1,20,000. हे रिसिप्ट साईड. ओके. पेमेंट साईड, पेमेंट साईडला काय असणार आहे, तुम्ही केलेला सगळ्या प्रकारचा खर्च, समजा त्यातले तुम्ही 50,000 खर्च केले. ठीक आहे. तुम्हाला पैसे तुमच्याकडे किती होते, 1,20,000, त्यातले तुम्ही खर्च किती केले, 50,000. आता तुमच्याकडे पैसे किती शिल्लक राहिले, 1,20,000च राहतील का, 70,000 राहतील. किती राहणार, 70,000. म्हणजे ओपनिंग बॅलन्स किती होतं आपलं कॅशचं, किती होतं, 20,000. ठीक आहे. क्लोजिंग बॅलन्स 20,000 राहिलं का, जेव्हा इयर संपलं तेव्हा 20,000 बॅलन्स राहिलं का, नाही, त्यावेळेस किती राहिलं, 50,000. म्हणजे यासाठी ओपनिंग बॅलन्स आणि क्लोजिंग बॅलन्स हे आपल्याला रिसिप्ट अँड पेमेंटमध्ये दिलं जातं. यातलं फक्त आपण नेहमी आपल्या बॅलन्स शीटमध्ये जे काही नोंदवतो, आता बॅलन्स शीटमध्येच आपण कॅश बॅलन्स आणि बँक बॅलन्स नोंदवतो. ओके. तर बॅलन्स शीटमध्ये जेव्हा आपण कॅश बॅलन्स आणि बँक बॅलन्स नोंदवू त्यावेळेस फक्त क्लोजिंगचं कॅश बॅलन्स आणि क्लोजिंगचं बँक बॅलन्स नोंदवायचं, ओपनिंगचं घ्यायचं नाही. का तर ओपनिंगमध्ये नवीन काही अमाऊंट ॲड झालेली असते, त्याचबरोबर त्यातून खर्चही झालेला असतो. मग पहिली अमाऊंट, सुरुवातीची अमाऊंट ती शेवटपर्यंत तशीच राहिली आहे का, नाही. म्हणून कुठली अमाऊंट घ्यायची, शेवटी जी आपल्याला दिलेली आहे ती अमाऊंट आपण या ठिकाणी बॅलन्स शीटला ट्रान्सफर करतो. ठीक आहे. बाकीची या टॉपिकबद्दलची आणखीन काही पॉईंट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. ओके. बाय.